गाइस चलो हम एकविरा जा रहे हैं फायनली। तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहोत. आम्हाला टाइम झाला. ते कैलास दादा आले आहेत आणि त्यांचा तिकडे फोटोशूट चालू आहे. आज बर्थडे आहे आमचा दादा, सगळ्यांना माहीतच आहे. सगळ्यांना माहित आहे म्हणजे सगळ्यांना, कारण मेसेज येतात मला का. मित्रांनो आम्ही खंडाळे घाटामध्ये पोहोचलेलो आहोत आणि श्री एकविरा देवस्थान कार्यालयामध्ये स्वागत झालेलं आहे आमचा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे संडे, रविवार, आणि आम्ही आज प्लॅन केला आहे एकविरेला जायचा. तर आम्ही सगळे रेडी झालोत. आता 7:30 तर होऊन गेलेत आणि इकडे आशू पण रेडी झाले, इकडे आहे रुद्रा, सगळे रेडी झालेत. फक्त आम्ही आता गाडीची वाट बघतोय. गाडी आहे आमच्या कैलास दादाची. आता बघू कैलास दादा कधी येतात. आणि आज आहे आमच्या दादाचा बर्थडे आणि आमचा दादा इकडे आहे. तर आमचा दादा तिकडे गेला. तर आणि आमची सानावर कुठं चाललं? एकविरा आईला चाललत ना, एकविरा आईचा उद उद. आणि दादा थांब ना, आमच्या दादाचा आज बर्थडे आहे. आमचा दादा सगळ्यांना माहीतच आहे. सगळ्यांना माहीत आहे म्हणजे सगळ्यांना, कारण मेसेज येतात मला का ओळखते का, म्हणजे आमचा दादा आहे तो माझ्या बहिणीचा मिस्टर आहे. हो मित्रांनो, प्लॅन आम्ही अचानक बनवला आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही प्लॅन आमचा ठरवतोय, जेव्हा आम्ही प्लॅन ठरवतोय ना, तेव्हा आमचा प्लॅन तो कॅन्सलच होतो. त्याच्यामुळं आम्ही आज अचानक चाललो आहोत है ना छोटू. अचानक प्लॅन बनवला आणि पटकन आम्ही आवडलो आणि म्हटलं चला आता आपण जाऊया. सो तिकडे गेल्यावर आणि आमची जोस पण येते आमची. आणि मित्रांनो तिकडे गेल्यावर तुम्हाला बाकीचा ब्लॉग आम्ही दाखवून, अजून आमची गाडी येणार आहे. सो गाडीचा पण अजून ब्लॉग काढायचा आहे, तर तो पण तुम्हाला दाखवेन. सो खूप दिवसातून चाललो तर आम्ही एकविरेला, तो सो एक्सायटेड. तर बाकीचा ब्लॉग तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहोत. आम्हाला टाइम झाला. ते कैलास दादा आले आहेत आणि त्यांचा तिकडे फोटोशूट चालू आहे. कारण दादाचा बर्थडे आहे तर त्यांचं फोटोशूट चालू आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. मस्तपैकी सगळे रेडी झालेले आहेत. आशू आली आहे आणि आता चाललोत आम्ही. तर भेटूया आता गाडीमध्ये मस्तपैकी एन्जॉय करत. हा गाइस देखो ना ये क्या हो रहा है. गाइस आम्ही आता गाडीत बसलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत सगळे. तर आता आम्ही आता निघणार आहोत. सो हे सगळे बोला एकविरा आईचा उदो उदो वेट टू एकविरा. तर आता आम्ही चाललो आहोत आणि बाकीचा ब्लॉग बनवते नंतर. So guys, चलो हम एकविरा जा रहे हैं फायनली. एकविराचा उदो उदो आणि एकविराचं गाणे लावत चालत मस्त आहे बघा. तिथे आलंय हे बघा, आमची सना मागे बसले, कान उपर कर रहा. आशू आहे इकडे, रुद्रा आहे. तो बाकीचा ब्लॉग काय आम्ही आता कडावला पोहोचलोय. नाशिकचा क्रॉस केला, आता कडावला पोहोचलो आम्ही. बघू आता किती टाइम होतो आणि किती नाही, कारण 8:22 तर झालेले आहे आणि अजून आम्हाला जायचंय. अरे देवा मित्रांनो आम्ही आता कर्जत मध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते दर्शन घेऊ दे. रामकृष्ण हरी तर मित्रांनो आम्ही आता खोपोलीच्या त्या म्हणजे तिकडे चाललो आहोत. त्या साईडला खोपोलीला रस्ता जातोय त्या साईडला आहोत. आणि आता आम्ही गॅस भरायला थांबलो आहोत. आणि आज ऊन पण नाही काय नाही. बघू आता काय, असं एकदम वातावरण ढगाळ वातावरण आलंय. तर किती टाइम होतोय आता बघूया.
गॅस वगैरे भरून आणि मग नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. आणि आमची जोस मॅडम आहे आमच्या इकडे. तर मित्रांनो आता आम्ही खूप पोलिंग क्रॉस केली आहे आणि आता घाट लागेल. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू. आता माझ्याकडे सण आले आहे मांडीवर. कंडाळा घाट मित्रांनो, आम्ही कंडाळा घाटात पोहोचलोय बघा. कंडाळा घाट लागला. टाटा पॉवर आला. डेंजर घाट आहे याचा डेंजर वाका नाही. मित्रांनो आता आम्ही घाटामध्ये आलो दे बाळ इथं आणि चाललोत नाश्ता करायला. येला दरवाजा रे कंचा आहे. गाड्या आल्या थांब. बेकार 5 गाड्या आल्या आता. नाश्ता करायला थांबलो इथं. आम्ही सगळे नाश्ता करतोय आणि मग पुढचा प्रवास करून आणि गाड्याला मित्रांनो बघा रायडर आले. रायडर गेले रे गेले. आयला कसलं गाड्याला. अरे बा आलं ते बघ आलं. मित्रांनो कोण लोणावळा एकविरा जात असेल पुढं नाश्ता करायचा असेल ना इथं नाश्ता करायला 1 नंबर भजी भेटतात मस्त. पुणे विवाह एक्सप्रेस हायवे आणि आता एवढी काय आज ट्रॅफिक नाही आहे, नॉर्मल आहे. आणि आम्ही या रस्त्याने चाललेलो. मित्रांनो आम्ही खंडाळे घाटामध्ये पोहोचलेला आहोत. आणि किती गर्दी आहे बापरे. पुढं आहे बघा. गेले रुद्राच्या आया कुठं गेले. मागे रुद्राची फेवरेट गाडी आहे जीटी. जीटीवाला तो मोरे नाही. कारला श्री एकविरा देवस्थान कार्यालयामध्ये स्वागत झालेलं आहे. आमचा एंट्री झालेला आहे मित्रांनो. एकविरायचा उदो उदो. चलो का देखो ना क्या है. मित्रांनो आम्ही आता फायनली म्हणजे एकविरा आईच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलोय. पण गाय जेवढी ट्रॅफिक आहे ना आणि खूप गर्दी आहे म्हणजे खूपच. जस्ट आमची गाडी इथं अडकली एवढी आणि आता मागे एवढी हा ना ट्रॅफिक लागले यार. आणि आम्हाला आता एवढा टाइम झाला आम्हाला दर्शन भेटते की नाही बघू आता वरती गेल्यावरच समजेल. मित्रांनो एकविरा आईचा डोंगर दिसायला लागलाय पण एवढी ट्रॅफिक आहे ना बाप रे बाप. आणि त्याच्यात आज संडे आहे बेकार ट्रॅफिक आहे. बघू आता तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. बघू आता किती गर्दी आहे तिथं गेल्यावरच समजेल. अजून तर आम्ही चालतोय कारण ट्रॅफिक पण भरपूर आहे आणि खूप गर्दी आहे. त्याच्यात एक तर आज संडे आहे एवढी गर्दी आहे. आणि आम्ही आता पोचलोय. किती वाजलेत काय माहित नाही. तर बघू आता किती गर्दी आहे तुम्हाला दाखवतोय गेल्यावर तिकडं. काय रे असतो आपल्याला दर्शनाला किती वाजता आणि किती नाही.
हा गाईज आम्ही आलो पण गर्दी वाटते इथं. त्याच्यात आज संडे आणि कारण लोक एवढी चढतात येतात आणि त्याच्यातच सहली पण येतात मित्रांनो. एवढी गर्दी आहे ना बेकार, जाम गर्दी आहे. चढायला किती गर्दी आहे बघा. एवढी गर्दी आहे. का रे एवढी गर्दी झाली. आताची स्टार्ट केलंय तर आता इथून एवढी गर्दी आहे. तिकडं वरती किती आहे काय माहिती, बघू वरती गेल्यावरच समजेल. आशूला दम लागला, गर्दी झाले बघा. बेकार गर्दी आहे अरे आज. चलो मित्रांनो आता फायनली आम्ही पोचलो आहे आता एकविरेला. आणि गर्दी खूप आहे कारण आज संडे आहे त्याच्यामुळं गर्दी आहे. मित्रांनो आता दादा आणि आशू ओटी घेतात. तिथं थांबलोय हार वगैरे घ्यायला. आशू ओटी भरेल का? अशी ओटी भरेल. चला देवीची. चला आता चाललो आम्ही. चप्पल वगैरे आम्ही इथंच काढून ठेवले आहेत. सो फायनली मित्रांनो पोचलो आहोत वरती पायथ्याशी. वरती पोचलेला होता आम्ही मित्रांनो. आणि किती गर्दी आहे बघा. एकविरा आईचा मित्रांनो एवढी आज गर्दी आहे बापरे. एकविरेला सगळे एकविरेला चालत काय जेवढी गर्दी आहे ना बेकार गर्दी आहे. हे बघा लेडीज आहेत ते बाहेर ग्राउंड मध्ये आपल्याला मिळतील. बाहेर ग्राउंड मध्ये एंट्री झाल्यानंतर आपल्याला बाहेर मिळतील. बाहेरूनच आम्ही दर्शन घेतले. आतमध्ये काय खूप टाइम खूप म्हणजे खूप 3-3.5 तास दर्शनाला. त्याच्यामुळं आम्ही इथूनच दर्शन घेतला. आणि आशू आणि दादा वगैरे ते आतमध्ये गेलेत. त्यांना VIP एंट्री भेटली. ते VIP एंट्री घेतली ते. आणि म्हणलं जा कारण दादाचा आज बर्थडे आहे त्याच्यामुळं ते म्हणलं जा तुम्ही दर्शन करून या. आम्ही बाहेर थांबलो. नो ऑप्शन गाईज. नो ऑप्शन मग काय नो ऑप्शन. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे आमचं झालं आहे. VIP दर्शन घेतलं त्याच्यामुळं लवकर झालं. नाहीतर आज आम्ही रांगेतच उभे असतो. आणि आशू आणि दादा वगैरे दर्शन करून आलेले आहेत. त्यांचे फोटो काढतात आता आणि मग नंतर आम्ही जाऊ. गाइस ये है कारला लेनी. ये देखो हे काला लेणी है. गाइस आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलो आहोत कारला लेणी बघायला. म्हणलं आलो आहोत तर कारला लेणी बघून जाऊया. हे बघा सगळ्यांनी तर बघितलंच असेल कारला लेणी. कुणाला दाखवायची गरज नाही तरी दाखवते. हे बघा मित्रांनो याच्यावर सगळी पूर्ण माहिती लिहिलेली आहे याची. गाइस आम्ही कारला लेणी बघून चाललो आहोत. बघा किती गर्दी आहे बघा दर्शनाला. गाइस आम्ही आता इकडे चाललो या कार लेणी बघायला चाललो. चलो चला. आपली माणसं सोडली जाणार नाही.
ये भावी रस्त्यात थांबू नका ताई, साईडला थांबू आहे का? चला वरत जाऊ वरत. ते दोघा लागेल हा ना त्याला. वरत जाऊ. काळ काळ काय अंधार अंधार. हा गेली वाटत. हा सानू आहे सानू आहे. चलो चलो. गर्दी आहे जाम. काय जाम आलो तिथं गुफा बघायला आणि त्याच्यामध्ये अंधार अंधार आहे एकदम. हे बघा कशा आतमधल्या खोल आहेत. बघा ओ बाई एकविराईचं दर्शन. फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो होतो आता. चपला वगैरे आम्ही इथे ठेवलेल्या. आम्ही चपला वगैरे आता घालतोय आणि आता चाललो आम्ही आता खाली उतरतोय. आणि गर्दी पण आता भरपूर झालेली आहे. आता एवढी गर्दी झाली का जामच गर्दी झाली मित्रांनो. इकडे लिंबू सरबत, इकडे छास. गायज आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आम्ही आतमध्ये नाही गेलो, फक्त आशू दादा वगैरे तेच गेलेले. कारण खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. तर आम्ही आता चाललो घरी आणि आता तर खूप ट्रॅफिक झाले मित्रांनो. इकडं मागे तर भरपूर ट्रॅफिक आहे. तर आता आम्ही मस्तपैकी जातोय आता दर्शन घेऊन. तर बाय बाय. तर मित्रांनो आता फायनल आम्ही एकविरेमधून टाटा बाय बाय करतोय आणि आता आम्ही चाललो आहोत. आणि आता तर खूपच मग गर्दी झाली म्हणजे खूपच. हे बघा मागे पण बघा गर्दी आणि पुढं पण तुम्हाला दाखवते. खूप गर्दी झाली मित्रांनो. एवढा रश आहे ना. आणि आज संडे त्याच्यामुळे जामच गर्दी आहे. तर चाललो आहोत आम्ही घरी. पुढं पण बघा किती गर्दी आहे आणि मागे पण बघा गर्दीच गर्दी. तर मित्रांनो आम्ही आता थांबलो आहोत सेल्फी पॉईंटला आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. तर आणि अजून जेवलो नाही. आता खोपोलीमध्ये डायरेक्ट आम्ही जेवायला जाऊ. तर आता मी व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि एंड करते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर बाय बाय.